जिसने शानदार जीत दर्ज की। तर चला या मॅच मध्ये पुन्हा एकदा एक नवीन सामना आपल्या समोर आहे आणि या सामन्याचं आपल्या अमोघ वाणीनं हा सामना जिवंत करण्यासाठी या सामन्यामध्ये जान टाकण्यासाठी मी विनंती करतो आपल्याच परिसरातील रायगड जिल्ह्यातील एक प्रतिभावान समालोचक आणि अनुभवी समालोचक ज्ञानाचं प्रचंड मोठं भांडार सन्माननीय यासिन मर्चंट सर, स्वागत आहे। थँक्यू। नरेश सर, थोडा 2 मिनिटं इकडे यायचं आहे। धन्यवाद नरेश सर। वंश 11 मेहर टेम्पाले विपक्ष अफजल 11 रॉयल बोर्ली या दोन संघादरम्यान हा सामना रंगलेला आहे। नाणेफेकीचा कौल मेहर 11 वंश 11 मेहर टेम्पाले या संघाच्या बाजूने लागल्यानंतर सर्वात प्रथम अपेक्षेप्रमाणे त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारले। सामना सुरू होतोय आणि या सामन्याचं धावतं समालोचन आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। धन्यवाद। हमारे गुण लेखक मयूर चोगले सर, इनका भी तहे दिल से इस्तकबाल और बहुत दिल की गहराई से शुक्रिया मैं अदा करना चाहूंगा। और उसी के साथ पंकेश येलकर, मंगू जाधव और तज्जू डबीर ने भी इस टूर्नामेंट के लिए बहुत सारी शुभकामनाएं अपनी तरफ से भेजी है, उनका भी हम स्वागत करते हैं। चलिए मैदान पर। मसूद गदगे अपना निजी पहला और टीम की तरफ से भी पहला ओवर लेके आए हैं। बहुत ही जबरदस्त ये ऑलराउंडर है, गेंदबाजी हो बल्लेबाजी हो पूरी तरीके से अपने पास जो टैलेंट है उस टैलेंट को दिखाते हुए लाजवाब गेंदबाजी तो करते हैं और जब बल्लेबाजी करने का मौका आता है तो बल्लेबाजी में भी 2 हाथ करते हुए अपने जौहर दिखाते हैं। वही मसूद गजगे, मगर इस मरतबा थोड़ी सी शॉट ऑफ लेन गेंद और उसे खेलने की कोशिश की, हवा में गेंद थी, मिड विकेट की दिशा में फील्डर तैनात थे और इसी के साथ बहुत ही बढ़िया फील्डिंग, शानदार कैच और ये पहला झटका लगता हुआ अफजल 11 महाड़ को, अफजल 11 रॉयल बोरली को। जुनैद और सुहेल जो सलामी बल्लेबाज के रूप में अफजल 11 रॉयल बोरली के लिए बल्लेबाजी करने के लिए गए थे। जुनैद ने 2 गेंदों का सामना किया और आउट होकर मैदान से बाहर आते हुए हम देख रहे हैं। जुनैद आउट होने के बाद नए बल्लेबाज मुस्तफा जिन्हें पोलार्ड नाम से भी जाना जाता है, पहचाना जाता है। हॅलो, कैलासवासी सुलभा चंद्रकांत बोरकर यांच्या स्मरणार्थ श्रमिक बोरकर यांच्याकडून कोपरा ग्रुपसाठी 500 रुपये देणगी आलेली आहे। त्यानंतर समीर लोगडे मौलाना हे खास चिपळूणवरून या ठिकाणी मॅच बघण्यासाठी आलेले आहेत। त्यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे। कुडकीवाले समीर लोगडे मौलाना। चलिए मैदान में चलते हैं जहां पे मसूद गजगे एक सफल गेंदबाज, जी हां परफेक्ट यॉर्कर था मगर उसे सम्मान पूर्वक सीधे बल्ले से खेला। गेंद लॉन्ग ऑफ की दिशा में ट्रैवल कर रही थी, लॉन्ग ऑफ में फील्डर तैनात थे। एक ही रन यहां पे मिलेगा और इस 1 रन के साथ रनों की संख्या का आगाज यहां पे होता हुआ, अकाउंट ओपन होता हुआ इस 1 रन के साथ मुस्तफा ने अपना खाता खोला और अपनी टीम का भी खाता खोला। मसूद गजगे एक लंबा रनअप और बहुत ही अच्छा फॉलो थ्रू, हायाम एक्शन और बहुत ही बढ़िया यहां पे उस गेंद को लेफ्ट कट करते हुए 4 रन वसूले। कमाल की बल्लेबाजी, गेंदबाज मसूद के ताकत और पेस का इस्तेमाल किया और बैकफुट पर जाकर सिर्फ उस गेंद को दिशा दी। गेंद लॉन्ग स्टॉप रीजन में 4 रन। इस चौके की सहायता से रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 5 रन। पहला ओवर प्रगति पर 4 ओवर का यह मुकाबला आईपीएल फॉर्मेट यहां पे नजर आता हुआ, एक से बढ़कर एक खिलाड़ी हर टीम में हमें नजर आते हुए तारे जमीन पर आज वडवली के मैदान में।
जी हां, बैकफुट पर जाकर जोर आजमाइश की और इस मर्तबा जबरदस्त पावर जनरेट करते हुए गेंद को खेल दिया डीप मिड विकेट के बाहर। हालांकि वहां पे फील्डर तैनात थे, मगर वहां के फील्डर के मस्तक पर दस्तक देती हुई गेंद 6 रन, एक चौका एक छक्का और उसकी सहायता से रनों की संख्या छलांग लगाकर जा पहुंची है 11 रन। सुहेल के बल्ले से आता हुआ यह दूसरा बैक टू बैक बड़ा स्ट्रोक। फुल टॉस गेंद, इस मरतबा मात्रा दिशा दी है, गेंद स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, फिर से एक बार हवाई सफर करते हुए फ्लैट ऑन फ्यूरियस छक्का। जमीन से समांतर खेला था, पैरेलल खेला था, मगर इतनी ताकत थी, जबरदस्त टाइमिंग था, गेंद सीमा रेखा के बाहर ही जाकर टप्पा खाई और इसी वजह से यहां पे 6 रन मिलते हुए देखते देखते पहले ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 17 रन, महंगा ओवर में कहूंगा। हालांकि एक सफलता उन्होंने अपने नाम की, जुनैद जैसे बल्लेबाज को उन्होंने चलता किया, पहले 3 गेंदों में मात्र 1 रन खर्च किया था और एक सफलता अर्जित की थी, मगर उसके बाद बल्लेबाजों ने अपने जौहर दिखाए, खराब गेंदों का भरपूर समाचार यहां पे लिया है और एक चौका और 2 छक्कों की सहायता से रनों की संख्या को पहुंचा दिया है 17 रन। बहुत ही जबरदस्त मुकाबला होगा। नए गेंदबाज आए हैं रोहित गमरे, अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके अब यहां से 30 गज का दायरा हटेगा। डीप स्क्वायर लेग हमें नजर आता हुआ, डीप मिड विकेट और उसी के साथ एक लॉन्ग ऑन भी तैनात है, डीप पॉइंट और उसी के साथ एक वाइडिश लॉन्ग ऑफ हमें नजर आता हुआ। 30 यार्ड सर्कल के अंदर, 30 गज के दायरे के अंदर एक फ्लाई स्लिप और उसी के साथ शॉर्ट फाइन लेग, शॉर्ट मिड विकेट और एक शॉर्ट पॉइंट रोहित गमरे के लिए। स्ट्राइक गेंद पर बल्लेबाज मुस्तफा, ऊपर वाले ने एक अच्छी हाइट से नवाजा है उनको। ऑफ स्टंप के बाहर टप्पा खाने के बाद और बाहर की तरफ गेंद निकल गई, वेल लेप किया था, उस गेंद को छोड़ दिया था और अंदाजा यहां पे सही आता हुआ। 30-40 साल पहले इस तरह से गेंद को छोड़ना भी बहुत ही अच्छा माना जाता था। जी हां, इस मरतबा फुल टॉस गेंद थी, उसे कारपेट के सहारे उतार दिया था मुस्तफा ने। कारपेट के सहारे कारपेट को चाटती हुई गेंद लॉन्ग ऑन की दिशा में सीधा फील्डर के ढूंढ लिया था, फील्डर के हाथों में, और इसी वजह से एक ही रन यहां पे मिलता हुआ। इस 1 रन के साथ रनों की संख्या में तब्दीली, 19 रन 1 विकेट के नुकसान पर दूसरा ओवर प्रगति पर। गेंदबाजी करने वाली महर वंश 11 महर टिम्पाला। इस बीच हल्का सा अपील जरूर, मगर अपील में आत्मविश्वास कम और उत्साह ज्यादा नजर आया। अंपायर जी ने लेग बाय का इशारा किया, एक अतिरिक्त रन यहां पे मिलेगा और इस अतिरिक्त रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 20 रन। पहले ओवर में 17 रन आए थे, थोड़ा सा खर्चीला, थोड़ा सा महंगा ओवर। हालांकि एक सफलता जरूर मिली थी, मगर उसके लिए बड़ी कीमत यहां पे चुकानी पड़ी। फिर से एक बार मुस्तफा का बहुत ही बढ़िया ऑन ड्राइव हमें देखने को मिला, सीधे बल्ले से कारपेट के सहारे फिर से एक बार खेलकर 1 रन आसानी के साथ जुटा लिया, अपने साथी बल्लेबाज को खेलने का मौका दिया। इस 1 रन के साथ रनों की संख्या 21 रन 1 विकेट के नुकसान पर। जी हां, अक्रॉस द लाइन बहुत ही बढ़िया पिक किया है उस गेंद को, एलिवेशन तो दिया था, मगर फिर से एक बार देखिए वहां पे चट्टान की तरह, एक दीवार की तरह फील्डिंग करते हुए वहां के फील्डर। इसके पहले एक बहुत ही खूबसूरत वहां पे कैच लपकने में कामयाब रहे थे और 2 मरतबा वहां पे बहुत ही बढ़िया फील्डिंग का प्रदर्शन उन्होंने किया है। मैं अक्सर कहता हूं आपके पास गेंदबाजी कितनी अच्छी है, उससे ज्यादा ये भी इंपॉर्टेंट है कि आपके पास फील्डिंग कितनी अच्छी है। इस बीच फिर से एक बार वाइडिश लॉन्ग ऑफ की दिशा में बल्लेबाज मुस्तफा ने उस गेंद को खेला था। 1-1 रन बनाकर यहां पे धीरे धीरे सेट होने की कोशिश कर रहे हैं। मुस्तफा ने 4 गेंदों का सामना किया और 4 रन बनाकर खेल रहे हैं, मगर सुहेल अपने आक्रामक रूप को धारण करते हुए। जी हां, इस मरतबा लोअर फुल टॉस गेंद थी, फिर से एक बार उसे डीप कवर की दिशा में खेला, वहां पे फील्डर तैनात, 1 ही रन मिलेगा। अच्छी फील्डिंग, अच्छा थ्रो वहां के फील्डर का। 1-1 रन बनाकर यहां पे काम नहीं बनेगा, ये बल्लेबाज भी जानते हैं, मगर बल्लेबाज को यहां पे रूम बिल्कुल नहीं है, विड्थ नहीं है और बड़ा स्ट्रोक खेलने का बिल्कुल मौका नहीं है। नसाचे आमचे साजिदभाई इनामदार यांच्या या ठिकाणी आगमन झालेलं आहे। मी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं। रोहित गमरे ने इस ओवर में मात्र 7 रन खर्च किए हैं।
अकलक भाई आपल्याला सुद्धा विनंती आहे का आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. अकलक भाई खुश खबर आहे. एक शायनी बॉईज वडवली या संघाच्या वतीनं याच मैदानावरती एक सुंदर टुर्नामेंट आयोजित केलेली आहे. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 25,000 रुपये आणि तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक प्रत्येकी 10,000 रुपये असणार आहे. या स्पर्धेमध्ये जर आपल्याला सहभागी व्हायचं असेल तर जबाक, जुन्नू, सलमान आणि शैमान यांच्याशी आपण संपर्क साधावा. धन्यवाद. चलिए मैदान पर चलते हैं जहां पे गेंदबाज उबैद आउटसाइड दिया ऑफ स्टंप, फिर से एक बार टप्पा खाने के बाद गेंद बाहर की तरफ निकल गई. अंपायर जी का फिर से एक बार वाइड का इशारा. अंपायर जी ने अपने हाथों को जमीन से समांतर फैलाया, अपने पैरों को खोला और इस एक रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 25 रन, एक विकेट के नुकसान पर. एकमात्र जो बल्लेबाज आउट हुए हैं उनका नाम है जुनैद. उसके बाद दोनों भी बल्लेबाजों ने अपने पारी को संभाला. फुल टॉस गेंद थी मगर ऑफ स्टंप के बाहर थी. उसे जबरदस्ती ऑन साइड की दिशा में, स्क्वायर लेग की दिशा में खेलने की कोशिश कर रहे थे और इसी वजह से ताकत का इस्तेमाल तो देखने को मिला मगर बिल्कुल मिस टाइम कर गए. शायद गेंद ने बल्ले का बाहरी सिरा भी लिया था और एक टप्पा लेकर विकेट कीपर के दस्तानों में यह गेंद थी. रन लेने की कोई भी गुंजाइश नहीं, हर गुंजाइश को खारिज कर दिया था विकेट कीपर ने. फिर से एक बार उबैद. आहा, उबैद की गेंदबाजी में कुछ जादूगरी यहां पे नजर आ रही है. हालांकि ऐसा लग रहा है कि फुल टॉस गेंद है मगर जो बल्लेबाज आक्रामक रूप धारण किए हुए थे सुहेल, उन्हें लगातार 2 गेंदों पर छकाते हुए, आश्चर्यचकित करते हुए, अचंभित करते हुए नजर आए. बहुत ही शानदार शुरुआत की है उबैद ने. जी हां, फिर से एक बार परफेक्ट यॉर्कर, वाइड यॉर्कर था, उसे ऑफ स्टंप के बाहर से खींचकर खेला था. मिड ऑन की दिशा में लॉन्ग ऑफ में रोहित गंभीर तैनात, लंबी दौड़ लगाकर उस गेंद तक पहुंचते तब तक दोनों भी बल्लेबाजों ने चहलकदमी के साथ एक रन आसानी के साथ मुकम्मल कर लिया है. 26 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं. धीरे धीरे यहां पे रन बनाने की कोशिश जारी है मगर चिंता का विषय यही है कि बड़ा स्ट्रोक यहां पे नहीं आ रहा. अगली गेंद फिर से एक बार उबैद की. जी हां, जोर आजमाइश यहां पे की है और बहुत ही खूबसूरती के साथ, बहुत ही ताकत के साथ फिर से एक बार यहां पे पावर जनरेट की है. मुस्तफा ने अपने ताकत का भरपूर इस्तेमाल किया और 6 रन वसूले. हॅलो 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 भंडारी सभाचे माझे अध्यक्ष बबनराव सुर्वे यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. तसं पी तळवसकर यांना सुद्धा विनंती करतो की आपण व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. मुस्तफा के बल्ले से आता हुआ बैक टू बैक दूसरा छक्का. यहां पे पनप रही है, बहुत ही बढ़िया बल्लेबाजी हो रही है. अब दोनों भी बल्लेबाज यहां पे सेट हो चुके हैं. गेंदबाज उबैद, जी हां, फिर से एक बार अच्छा स्ट्रोक जरूर मगर लॉन्ग ऑफ की दिशा में फील्डर तैनात है और वहां पे कैच ड्रॉप होता हुआ मुस्तफा को एक जीवन दान मिला और उसी के साथ बल्लेबाजों ने 1 रन आसानी के साथ मुकम्मल भी किया है. देखते देखते तीसरे ओवर की भी समाप्ति. पहले ओवर में मसूद ने खर्च किए थे 17 रन और रोहित गंभीर ने रनों को सुखा दिया था, मात्र 7 रन खर्च किए थे. उबैद तीसरे ओवर में आए, बहुत ही अच्छी शुरुआत के बावजूद अंतिम 3 गेंदों पर बहुत सारे रन उन्होंने खर्च किए. कुल मिला के 15 रन उबैद ने खर्च किए हैं इस तीसरे ओवर में. 3 ओवर की समाप्ति के बाद 39 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं. 13 रन की औसत से यहां पे रन बन रहे हैं. इसी औसत से अगर रन बनेंगे तो तकरीबन 52 रन स्कोरबोर्ड पर हमें देखने को मिलेंगे. ये 52 रन हालांकि एक अच्छा स्कोर, फाइटिंग स्कोर कहा जाएगा मगर अंतिम ओवर में अब जिम्मेदारी सौंपी है गेंदबाज
दानिश यांच्यातर्फे हॅट्रिक साठी 500 रुपयांचं पारितोषिक आले और हर छक्के के लिए 100 रुपए का इनाम यहाँ पे आ चुका है। नए गेंदबाज आए हैं दर्शन दर्शन राइट आर्म ओवर द विकेट। जी हां, बहुत ही बढ़िया गेंद थी, बाउंसर मारने की कोशिश की थी, प्रभावित किया था, मगर देखिए तकदीर का साथ मुश्तबा के पक्ष में। गेंद ने बल्ले का हालांकि ऊपरी हिस्सा लिया और गेंद डीप फाइन लेग सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। रन जैसे भी आए आना बहुत ही जरूरी है, क्योंकि एक एक रन यहां पे बहुत ही कीमती होता है। जी हां, सीधे बल्ले से, पोलार्ड के बल्ले से इस मरतबा तीर की तरह सीधा लंबा और एक कमाल का छक्का हमें देखने को मिला। से रनों की संख्या 49 रन, 2 ही गेंदों में 10 रन यहां पे बटोरे हैं, लूट लिए हैं। दर्शन फिर से एक बार, जी हां, बहुत ही अच्छी वापसी दर्शन की, क्योंकि लगातार 2 गेंदों पर 2 बड़े शॉट आने के बाद मनोवैज्ञानिक दबाव आया था और उसे परे होते हुए, उसे दूर हटाते हुए फिर से एक बार अपने आत्मविश्वास को उन्होंने इकट्ठा किया और पोलार्ड जैसे बल्लेबाज को चकमा देने में कामयाब रहे। धोखा दिया था, फरेब किया था। जी हां, फिर से एक बार अच्छी गेंद, मगर तकदीर देखिए बल्लेबाज के पक्ष में है। गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया और गेंद लॉन्ग लेग सीमा रेखा को लांघती हुई 4 रनों के लिए फिर से एक बार। धन्यवाद डीजे। अफजल 11 रॉयल बोरली के ये बल्लेबाज, मैंने पहले ही कहा था कि शांत थे, सीमित थे, मगर जैसे कहा जाता है कि उन्होंने सब्र किया और सब्र का फल मीठा होता है। अपना विकेट यहां पे उन्होंने बचा के रखा, एक एक रन लेते रहे और देखिए जैसे ही आंखें जम चुकी है, अब सेट हो चुके हैं, तो वो ये गेंद उन्हें फुटबॉल की तरह नजर आ रही है। वाह भाई वाह, दिलों को जीतने वाला ये स्ट्रोक था। अंतिम गेंद के ऊपर भी सीमा रेखा के बाहर फेंक दिया उस गेंद को। चार षटकांची समाप्ती झालेली आहे आणि हा 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 म्हणता म्हणता आपण पाहतो इथे 65 धाव फलकावरती लागलेले आहेत। 66 धावांची गरज, 66 टू विन इन 24 डिलिव्हरीज। पहिल्या षटकामध्ये 17 धावा खर्च केल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये फक्त 7च धावा रोहित गमरेने खर्च केल्या। अप्रतिम षटक होतं रोहित गमरेचं। त्यानंतर उबेद याने 15 धावा खर्च केल्या, तेव्हा सुद्धा असं वाटलं होतं की 50, 55, 52 धावसंख्येपर्यंत सीमित इथे मजल मारू शकेल फलंदाजी करणारा संघ अफजल 11, परंतु अंतिम षटकामध्ये आपण पाहतोय धावांचा धो धो पाऊस पडलाय। 3 षटकार आणि 2 चौकार आणि 26 धावांचा रतीब ओतला। अर्थात दर्शनच्या गोलंदाजीवरती मुस्तफा याच्या बॅटमधून आपण पाहिले होते जवळजवळ 5 षटकार आणि 43 धावा नॉट आउट फटकावून तो मैदानाच्या बाहेर आलाय। खूपच सुंदर, अप्रतिम, अद्वितीय आणि
आपल्या संघाला जिंकण्यासाठी सुयोग्य अशी खेळी आपण पाहिली. पुन्हा एकदा जोवरती हा सामना सुरू होईल तोवर मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना घेऊन जाणार आहे माझे साथी समालोचक नरेश डोमे यांच्याकडे. तत्पूर्वी मसळा चंदू शेट्टे सर यांच्याकडे घेऊन जातोय. धन्यवाद. हॅलो, या ठिकाणी जी एक्झिबिशन मॅच होणार आहे त्या एक्झिबिशन मॅच मध्ये फर्स्ट सेकंड प्राइज जो असेल तो भावेश मांजरेकर यांच्याकडून ट्रॉफी आणि प्रथम क्रमांक 1000 रुपये देण्यात येईल. भावेश मांजरेकर श्रीवर्धन. आणि यानंतर जो आपण आवाज ऐकणार आहात महाराष्ट्राचा एक गोड आवाज सुमधुर असा आवाज त्यांच्या समालोचनांनी सर्व क्रिकेट रसिकांची मनं जिंकलेली आहेत. अर्थात सन्माननीय चंदू शेट्टे सर धन्यवाद. विनंती असेल मसळा विरुद्ध महाड या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस करण्यासाठी त्वरित यायचे. टॉस बॉक्स मध्ये असतील आमचे यासिन मर्चंट सर. मसळा महाड दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे. तालुका वाईज जे क्रिकेट आहे त्या एक्झिबिशन मॅच आहे त्यासाठी आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. हॅलो, जी एक्झिबिशन मॅच होणार आहे त्या एक्झिबिशन मॅचचा फर्स्ट प्राइज रोख 10,000 रुपये आणि फर्स्ट आणि सेकंड ट्रॉफी भावेश मांजरेकर यांच्याकडून देण्यात येईल. एक मोठी धावसंख्या उभारली गेली आहे. तब्बल धावसंख्या उभारली गेली 65. आजच्या दिवसातील उच्चांकी धावसंख्या अफजल 11 बोर्ली या टीमने या ठिकाणी केली आहे. एकच जर पाहिलं तर ग्रामीण गटातून फायनलला देखील अफजल 11 महाड गेली आहे आणि आता अफजल मेमन यांची टीम अफजल 11 बोर्ली आजच्या दिवसातील उच्चांक देखील त्यांच्या नावावर लगावताना पाहायला मिळतोय. म्हणजे 65 धावा केल्यात. 66 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. तर एक मोठी धावसंख्या आहे परंतु या धावसंख्येचा पाठलाग करण्याची क्षमता आहे ती मात्र मेहर 11 टेम्पलला 2 वर्षापूर्वी जर पाहिलं तर या मुशीरभाई यांच्या माध्यमातून बनवली गेलेली टीमने महाराष्ट्रातील मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्या. मोठमोठ्या संघांना धक्के दिले आणि विशेष म्हणजे या परिसरातून श्रीवर्धन मसळा माणगाव महाड या परिसरातील खेळाडूंना त्यांनी व्यावसायिक क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी देखील दिली होती आणि मोठमोठ्या संघांमध्ये जाऊन या मेहर 11 टेम्पल यांनी नाव देखील कमावलं होतं. आज पाहूयात बॉलिंगसाठी येताना पाहायला मिळत आहेत मुस्तफा ज्यांनी बॅटिंग केली 43 धावा केल्या. तेच मुस्तफा गोलंदाजीसाठी परंतु फलंदाजीसाठी निखिल पारवे. पंचांचा इशारा येतोय नो बॉल +4 धावा आणि हे धावांचं पंचक विनासायास येतंय 5 धावा. पाच धावा धावफलकावर येताना पाहायला मिळत आहेत आणि नो बॉल देखील पंच या ठिकाणी घोषित करताना पाहायला मिळतील. तर पाहूया निखिल पारवे मेहर 11 टेम्पलला या संघाने हा खेळाडू नावारूपाला आणला आणि मोठमोठ्या स्पर्धा व्यावसायिक स्पर्धा गाजू लागली. निखिल पारवे महाड परिसराला बिलॉंग करतात, बिरवाडीला बिलॉंग करतात आणि महाड मधून मात्र योगेश पेनकर यांच्या नंतर जर पाहिलं तर याही नावाचा डंका आपल्याला पिटताना पाहायला मिळतोय. नाव आहे निखिल पारवे, बिरवाडी महाड.
यावेळेला फुल टॉस बॉल गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी राहिला आहे. काव कॉर्नरच्या दिशेने बॉल जाईल, धावा मिळतील 4. चौकार. तर चांगली सुरुवात होताना पाहिलं मी ते निखिल पारवेच्या बॅटमधून चौकार येतोय. 9 धावा झाल्यात, एकच चेंडू टाकून झालाय. 9 धावा झालेल्या आहेत. 66 धावांचा पाठलाग करायचा आहे, मोठं लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. विनंती असेल टॉस करण्यासाठी मसळा आणि महाड या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे. टॉस करण्यासाठी आपण टॉस बॉक्स मध्ये यासिन मर्चंट सर त्या ठिकाणी आहेत, तिकडे आपण संपर्क साधायचा आहे. मुस्तफा यावेळेला बिग हिट समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळला जातोय. निखिल पारवेच्या बॅट मधून येतोय षटकार. निखिल पारवे एक अजब रसायन आहे आणि त्यांच्या माध्यमातून केली गेलेली फटकेबाजी पाहायला मिळते. देखील बऱ्याचशा स्पर्धा येऊन गाजवतात. मग डोंगरीच्या मैदानावर देखील गेटवरची त्यांना खूप चांगलं कामगिरी करताना आम्ही पाहिलंय. 3-11 या संघातून देखील निखिल पारवे यांना संदीप कदम यांच्या बरोबरीने खेळताना पाहायला मिळतं. धावफलक जर पाहिला तर 15 मुशीरबाई यांच्या टीम मधून सातत्याने खेळताना ते आपल्याला पाहायला मिळत असतात. मेहर 11 टेम्पला या संघाचा एक प्रमुख घटक म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं जातं. तर आज पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतायत, कारण सुरुवात तर चांगली केली आहे. 2 चेंडूमध्येच धावफलक 15 वर नेऊन ठेवलाय. 66 धावांची आवश्यकता असताना निखिल पारवे यावेळेला मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पॉलोथ्रूमध्ये अडवला जाईल. निखिल पारवे, दक्षिण रायगड जिल्ह्यामध्ये निखिल पारवे नावाचा ब्रँड चालतो. तर पाहूया या मॅच मध्ये हा ब्रँड बोलणं गरजेचं आहे मेहर 11 टेम्पलासाठी. परंतु कौतुक करावं लागेल, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आपल्याला टीम पाहायला मिळते अफजल 11 रॉयल बोर्ली. हा संघ देखील जर पाहिलं तर स्थानिक खेळाडूंना त्यांनी संधी दिली आहे आणि खूप चांगला खेळ ते देखील करतायत. यावेळेला गती परिवर्तन या ठिकाणी पाहायला मिळालं आणि पंचांचा इशारा येतोय. खेळाडू बाद आहेत आणि पहिला धक्का या ठिकाणी बसेल विकेटचं पतन. हॅलो, आजच्या दिवसासाठी तनिका प्रमोद तोडणकर मुंबई यांच्याकडून आमच्या कोपरा ग्रुपसाठी टी शर्ट देण्यात आलेले आहेत आणि मेहर 11 टेम्पाला मुशीरबाई यांच्याकडून ट्रॅक सर्वांना देण्यात आलेले आहेत. आजच्या दिवसाच्या टी शर्ट तनिका प्रमोद तोडणकर मुंबई आणि मेहर 11 टेम्पाले मुशीरबाई यांच्याकडून ट्रॅक्स देण्यात आलेले आहेत. दानीजी यांच्याकडून पारितोषिक आहे. हे विकेट आता जी घेतली त्या विकेटसाठी विशेष पारितोषिक देण्यात येईल. यावेळेला एक चांगला फटका त्यांना पाहिला मिळेल. मोठ्या लक्षाचा पाठलाग करायचा आणि जी विकेट पाहिजे होती तीच विकेट या ठिकाणी मुस्तफाने मिळवून दिली आहे. स्कोर जर पाहिला तर पुढे जाताना पाहिला मिळेल 16 वर जाईल. 66 लक्ष आहे म्हणजे अजूनही 50 धावांची आवश्यकता आहे मॅचला जिंकण्यासाठी. आणि पाहूयात अजूनही जर पाहिलं तर 19 चेंडूंचा खेळ बाकी आहे. प्रयत्न केला जाईल. मुस्तफा 43 धावांची वादळी खेळी मुस्तफाने केली. त्याच्यामध्ये 5 उत्तुंग षटकार येताना पाहायला मिळाले आणि 2 चौकार देखील पाहायला मिळाले होते. तर कशा प्रकारची कामगिरी केली जाते. दोन्ही फलंदाज एका बाजूला मसूद आणि मुशरफ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. मेहर 11 टेम्पला मुशीरबाई अँड कंपनी. यावेळेला हळूवार पद्धतीने बॉलला ढकललं कव्हरच्या दिशेने. तिकडे शॉर्ट कव्हरला बॉल अडवला जाईल. 1 रन मिळेल. मुशीरबाई खानदेशी स्कोर जर पाहिला तर पहिली ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झाली ती 17 धावा. 17 धावा झालेल्या आहेत. अजून 49 करायच्या आहेत. 3 ओव्हर बाकी आहेत. 18 चेंडूमध्ये 49 धावांची आवश्यकता. चला टॉस साठी
मसाळा आणि महाड या दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस करण्यासाठी यायचंय, कारण यानंतरची मॅच ही प्रेक्षणीय मॅच असेल. दोन तालुके एकमेकांच्या विरोधात खेळताना पाहायला मिळतील. मसाळा आणि महाड यांची मॅच होईल. हॅलो, या संपूर्ण स्पर्धेसाठी आझादभाई वतारे यांच्याकडून थंडा आणि नंदुशेठ पाटील यांच्याकडून थंड्यासाठी जी गाडी आहे ती नंदुशेठ पाटील यांच्याकडून उपलब्ध करण्यात आलेली आहे. हॅलो, या ठिकाणी उद्याचा जो कोपरा ग्रुपसाठी ड्रेस असेल, कुलदीप पांडुरंग तोडणकर यांच्याकडून संपूर्ण ड्रेस उद्याचा जो असेल तो कुलदीप पांडुरंग तोडणकर यांच्याकडून देण्यात आलेला आहे. विकेट करण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली गेली, समोरच्या दिशेने चेंडू मार्गस्थ होतोय. एक धाव तर घेतली गेली, दुसऱ्याही धावेचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी ही धाव पूर्ण केली जाईल. धावसंख्या 2 ने पुढे जाताना पाहिलं मिळेल. 19 वर धावसंख्या जाताना पाहिलं मिळेल. प्रयत्न करावे लागतील. एका बाजूला जर पाहिलं तर अफजल 11 रॉयल बोर्ली पाहायला मिळते, अफजल मेमन अँड कंपनी. दुसऱ्या बाजूला मुशीर खानदेशी अँड कंपनी आपल्याला पाहायला मिळते. मेहर 11 टेम्पला वंश 11 यांच्यामधील मॅच आपण पाहत आहोत. धावसंख्या जर पाहिली तर 19 झालीये. 66 धावांचा पाठलाग करायचा आहे. आखूड टप्प्याचा बॉल, त्याला केला पुल, परंतु थेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाताना पाहिला मिळेल. बोर्लीला मिळते विकेट आणि बोर्लीकरांच्या येत आहेत टाळ्या. तर धावफलक जर पाहिला तर या ठिकाणी 19 असताना आणखीन एक विकेट. पूल तर चांगल्या पद्धतीने झाला होता, परंतु अशा ठिकाणी चेंडू गेला जिकडे फिल्डर उभे होते आणि अजूनही जर पाहिलं तर लक्ष्यापासून थोडीशी दूर आहे या ठिकाणी टीम मेहर 11 टेम्पला. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाते. क्षमता आहे या खेळाडूंमध्ये, ती करावी लागेल, दाखवावी लागेल. सादिक येत आहेत. मुशरफ आणि सादिक या जोडीला मात्र डाव सावरावा लागेल. लक्ष जर पाहिलं तर मोठं आहे, परंतु प्रयत्न करावे लागतील. भव्य दिव्य असं आयोजन आपण या कोपरा ग्रुपचा पाहतोय. रायगड जिल्ह्यातील एक महत्वाचा तालुका म्हणून देखील श्रीवर्धन ओळखला जातो. पर्यटनाच्या बाबतीत देखील सांगायचं झालं तर या तालुक्याला विशेष महत्व आहे. ज्या पद्धतीने आपण मुरुड, जंजिरा, अलिबाग हे तालुके पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत, त्याच पद्धतीने श्रीवर्धन देखील तसा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. कर्जत, माथेरानला देखील येणाऱ्या कालावधीमध्ये मोठी स्पर्धा पाहायला मिळेल. माथेरान नाईट स्पर्धा येणाऱ्या कालावधीमध्ये म्हणजे 23 फेब्रुवारीला रोह्याला दहावीर चषक आहे आणि त्यामध्ये रायगड विरुद्ध रेस्ट ऑफ महाराष्ट्र मॅच आहे. त्याचाही आपण आनंद घ्यायचा आहे. यावेळेला बॅकफुटला जात असताना स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु थेट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाईल. निर्धाव चेंडू आणि इकडे कुठेतरी बोर्ली संघ वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळेल. अफजल मेमन अँड कंपनी. यावेळेला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जरूर धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि धाव कंप्लीट देखील केली जाते. धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळेल आणि 20 वर जाईल ही धावसंख्या. अजूनही जर पाहिलं तर 46 रन बनवायचे आहेत मॅच जिंकण्यासाठी. 16 बॉल बाकी आहेत आणि 46 रनची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. क्रिकेट खूप मोठ्या प्रमाणावर क्रिकेट प्रेम या परिसरामध्ये पाहायला मिळतं. नुकतीच मी गेल्या मागील महिन्यामध्ये एक अंडरआर्म क्रिकेट अय्यान बॉयची श्रीवर्धन शहरामध्ये अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा देखील पार पडली होती. अंडरआर्म क्रिकेटचं देखील नरेसर या परिसरामध्ये खूप मोठं क्रेज आहे. येणाऱ्या कालावधीमध्ये देखील अंडरआर्म क्रिकेटच्या देखील स्पर्धा या श्रीवर्धन तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील आणि स्पर्धा झाल्या पाहिजे, त्याच्याशिवाय
क्रिकेट वाढणार नाहीये. या वेळेला जर पाहिलं तर पुन्हा पूल करण्याचा प्रयत्न, एक धाव तिकडे घेतली जाईल. एकेका धावेने चालणार नाहीये. आता ती वेळ आली आहे ज्या वेळेला तुम्हाला षटकार चौकार खेळायचे आहेत. धावफलक जर पाहिला, षटक क्रमांक जर पाहिलं तर दुसरं सुरू आहे. अजूनही 13 बॉल बाकी आहेत आणि 13 बॉल मध्ये 45 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी आहे. बोर्ली संघ जर इकडे जिंकला तर इतिहास घडवेल. आता अफजलबाईंची टीम आहे. जर इकडे दोन्ही टीम म्हणजे मुशीरबाई जिंकू देत किंवा अफजलबाई जिंकू देत, उद्या आयकॉन काहीतरी वेगळेच असतील. आणि चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. 2 ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे ती 21. एका बाजूने अफजल 11 महाड अगोदरच फायनलला दाखल झाली आहे आणि त्यांच्या विरोधात कोण खेळणार त्यासाठीचा आजचा 16चा हा पाहायला मिळाला. त्यांनी एक मॅचेस आज पाहायला मिळतील, परंतु उद्या दुसरी फेरी, तिसरी फेरी, चौथी फेरी आपल्याला पाहायला मिळेल. दोन ओव्हर अजूनही बाकी आहेत आणि या 2 ओव्हर मध्ये जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी अजूनही 45 रनची आवश्यकता आहे मेहर 11 टेम्पलला. माझ्या मते मुशीरबाईंची नव्याने सुरुवात आहे. मागील 2 वर्षापूर्वी खूप चांगली टीम बांधली होती आणि आता पुन्हा एकदा नव्याने ही टीम बांधण्यास सुरुवात करतील आणि या परिसरातील जास्तीत जास्त खेळाडूंना संधी देण्याचं ध्येय त्यांचं आहे. आम्ही मागील हंगामात पाहिलं होतं ज्यावेळेला रिहानला त्या टीम मध्ये खेळताना पाहायला मिळालं, शुभम जाधवला त्या टीम मध्ये खेळताना पाहायला मिळालं, माज खतीब यांना पाहायला मिळालं, त्याचबरोबर निखिल पारवेला त्या टीम मध्ये खेळताना पाहायला मिळालं. असे नवनवीन खेळाडू या परिसरातील आपल्या टीम मध्ये समाविष्ट जरूर मुशीरबाई यांनी व्यावसायिक गटात देखील खेळवले. या वेळेला फटका खेळला जातोय समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक बोर्लीचे त्या ठिकाणी आले आणि मिळते आणखीन एक विकेट. स्कोर जर पाहिला तर अजूनही 45 रनची आवश्यकता आहे. या ठिकाणी आमचे जुबेर सय्यदभाई महाडवाले ज्यांनी या टुर्नामेंटसाठी 7 बॅट आम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून दिले आहेत, असे आमचे जुबेर सय्यदभाई महाड या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्या कोऑपरेटिव्हच्या वतीने आम्ही हार्दिक 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 स्वागत करतो. जुबेरभाई सय्यद महाड ज्यांनी या संपूर्ण टुर्नामेंट आम्हाला 7 बॅट उपलब्ध करून दिलेले आहेत, असं आमचे जुबेरभाई या ठिकाणी आलेले, त्यांचं आम्ही कोऑपरेटिव्हच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. त्यावेळेला लोअर फुल टॉस बॉल त्याला समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झालाय. एक धाव तिकडे घेतली गेली आहे. एका बाजूला जर पाहिलं तर रोहित आहेत आणि त्यांच्या जोडीला सादिक. तर पाहूयात लक्षापासून थोडीशी दूर तर ही टीम चालली आहे, परंतु पाहूया अजूनही 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. या मॅच मध्ये मॅचला जिंकण्यासाठी 44 रनची आवश्यकता आहे. म्हणजे मोठमोठी षटकार चौकारांचीच भाषा बोलावी लागेल या ठिकाणी टेम्पल टीमला. मेहर 11 टेम्पलला मुशीरभाई खानदेशी यांची टीम आपल्याला पाहायला मिळते. मिखाईल खानदेशी या वेळेला फाईन लेगच्या दिशेने स्ट्रोकला खेळण्याचा प्रयत्न झाला, हुक करण्याचा प्रयत्न होता आणि थेट हातात जाईल चेंडू आणि बोर्लीला मिळतंय आणखीन एक यश. अफजल मेमन स्कोर जर पाहिला तर आणखीन एक विकेट या ठिकाणी पाहायला मिळते. रोहित बाद झाला. अपेक्षा होती रोहित यांच्याकडे, क्षमता होती रोहित यांच्यामध्ये मोठमोठे स्ट्रोक खेळण्याची, परंतु तेही माघारी परतलेले आहेत. स्कोर जर पाहिला अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे या मॅचला जिंकण्यासाठी. म्हणजे 3 चेंडू झालेत.
यावेळी जर पाहिलं तर अगदी ब्लॉकमध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न राहिला. एक धाव तिकडे घेतली जाते. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जाताना पाहायला मिळेल. 23 धावा धाव फलकावर होताना पाहायला मिळत आहेत. श्रीवर्धनचे क्रिकेट रसिक, क्रिकेटचे प्रचंड प्रेमी आहेत, चाहते आहेत. श्रीवर्धन असू देत किंवा म्हसळा असू देत किंवा माणगाव असू देत किंवा महाड असू देत, या परिसरामध्ये क्रिकेट प्रेम खूप मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतं. तेच चित्र आपल्याला म्हणजे रायगड जिल्ह्यातील कोणताही तालुका घ्या, क्रिकेट प्रेम खूप मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतं. मुरुड जंजिराला देखील तीच परिस्थिती आहे. यावेळेला बॉल फसला, कारण स्लोवर वन करायचा होता. फुल टॉस देऊन बसले, पाठवलं मैदानाच्या बाहेर. 6 धावा. तर रायगड जिल्ह्यामध्ये मानाची स्पर्धा आहे. तर नक्कीच या महाड, माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन आणि पोलादपूर या तालुक्यांची काही दिवसापूर्वीच प्रीमियर लीग स्पर्धा देखील पार पडली. या 5 तालुक्यांची प्रीमियर लीग देखील पार पडली. पहिलं पर्व होतं महाड या ठिकाणी. आणि तालुक्यांच्या प्रीमियर लीग देखील आता होऊ लागलेल्या आहेत. अगदी माणगावला प्रीमियर लीग पाहायला मिळाली, महाडला पाहायला मिळाली, पोलादपूरला पाहायला मिळाली, मुरुड जंजिराला पाहायला मिळाली, अलिबागला पाहायला मिळाली. यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कॅच पकडण्याचा प्रयत्न निष्फळ. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. 35 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत आणि 3 षटकांचा खेळ संपलाय. 35 धावा धावफलकावर आहेत, म्हणजे अजूनही मॅचला जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 31 धावा.
असतील म्हणजे स्पॉन्सर असतील आणि दुसऱ्या बाजूला मसळाचे असतील चालेल इनामदार हे मसळा टीमचे स्पॉन्सर असतील. सर थोडा वेळ तुम्हाला थांबवतोय. सन्माननीय बबनराव सुर्वे यांना विनंती आहे की आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे, कारण आपल्या शुभ हस्ते यानंतरच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल होणार आहे. सन्माननीय बबनराव सुर्वे सर. महाड आणि मसळा या दोन संघादरम्यान हा सामना रंगणार आहे आणि त्याचा आपण सिद्ध करतोय. आठवड्यावर या महाड कुठं आहे? दुसरं कुठं आहे? महाड संघाचे संघनायक किती वर? 4 होती ना? नाही तर एका मुलीचा करेक्ट 4 होणार किती? 6 वर किती? 5 5 बॉलर 5 वर ठेव. 5 वर. 5 वर मिळेल.